नाही जयभीम. एकदा सर्वांचं स्वागत करतो. आपला जो आजचा हा सेशन आहे, ज्यामध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थी आणि पालकांच्यासाठी म्हणून हा आहे सेशन. तर आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतात की 10वी आणि 12वीचे निकाल आता लागलेले आहेत आणि ॲडमिशन कसं करायचं, कोणत्या शाखेमध्ये ॲडमिशन घ्यायचं, डिप्लोमा करावा की 11वी-12वी करावी, त्याचे काय फायदे तोटे आहेत, कुठे ॲडमिशन घ्यावं, प्रोसेस काय आहे, जॉब मार्केट आज आणि पुढे 5-6 वर्षामध्ये कसं असू शकेल, बरेच बरेच प्रश्न आहेत. तर या सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे आज काही एक्सपर्ट्स आहेत. त्यांच्यापैकी आज आत्ता प्राचार्य रवींद्र इंगोले सर आपल्यासोबत आहेत, जे मॉडर्न कॉलेज पुण्यामध्ये ते कार्यरत होते. तर माझी रिक्वेस्ट आहे इंगोले सरांना की तुम्ही सेशनला सुरुवात करावी. तुमचं स्क्रीन शेअर करता येत असेल तर ते प्लीज शेअर करा आणि आम्हाला मार्गदर्शन करा. थँक्यू सो मच. थँक्यू. करू सुरुवात बोलायला. आवाज येस येतो माझा? येस सर प्लीज. हा. तर सर्वप्रथम मी आपणा सर्व या मीटिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतो. आणि एका चांगल्या उपक्रमामध्ये आपण सहभागी झालात. आणि अत्यंत महत्वाचा असा हा उपक्रम आहे, ऑनलाईन करिअर गायडन्स आणि बाकी गायडन्सच्या बाबतीत. तर या ठिकाणी आपण बघूया की इयत्ता 11वी आणि 12वी साठी जर तुम्ही इयत्ता 10वी नंतर जर काही निर्णय घेतला असेल, की जसं आता प्रशांत सरांनी सांगितलं की डिप्लोमा करायचा आहे का 11वी-12वी करायची. मग 11वी-12वी जर करायची असेल तर 11वी साठी जी पद्धत आहे ती सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे. ही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस संपूर्ण महाराष्ट्र बोर्डासाठी आहे. तर या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसमध्ये किंवा आपण त्याला मराठीमध्ये जे म्हणतो की केंद्रीय प्रवेश पद्धती आहे, ही सगळी ऑनलाईन सिस्टीम आहे. तर या ऑनलाईन सिस्टीम मध्ये तुम्ही लॉग इन केलं असेल, तुमच्या शाळेने ते करून दिलेलं असेल किंवा तुम्ही स्वतः केलेलं असेल. आणि ही जी ऍडमिशनची जी वेबसाईट आहे https://mahafygcadmission.in. तर या वेबसाईटवर, या लिंकवर तुम्ही 11वी ऍडमिशनचा फॉर्म भरलेला असेल तर यासाठी तुम्ही नेहमी वर्तमानपत्र बघणं हे आवश्यक आहे. ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जी जी माहिती 11वी प्रवेशाच्या संदर्भात दिलेली आहे, ती माहिती सुद्धा तुम्ही नेहमी वाचन करणं आणि ते लिहून घेणं खूप आवश्यक आहे. याच्यामध्ये जी मुदत असते की अर्ज भरण्याची जी मुदत आहे ऑनलाईन, ती 3 जून अर्गटा क्रीटा वगैरे काहीतरी 2025 पर्यंत. तर ही जी तारीख आहे, या तारखेचं बंधन पाळणं आवश्यक आहे. तारीख आणि वेळ तर 3 जून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या लिंकवर आपण आपला प्रवेश अर्ज भरणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला शाळा महाविद्यालयाचे जे 10 ऑप्शन्स आहेत ते भरायचे आहेत. आता आपल्याला सुरुवातीला असं बघायचं आहे की आपण शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे की एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. आता शाळेला अटॅच म्हणजे 10वी नंतर 11वी-12वी जर असेल तर ते सुद्धा ज्युनियर कॉलेजच आहे. परंतु ते शाळेला अटॅच असल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्या शाळेच्याच नावाचा उल्लेख करतो. आणि समजा महाविद्यालय जे आहेत, जे सिनियर कॉलेज आहे, त्याला जे अटॅच 11वी-12वी आहे त्याला आपण ज्युनियर कॉलेज असं म्हणतो. ज्युनियर कॉलेजचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि सिनियर कॉलेजचं ऍडमिनिस्ट्रेशन हे वेगळं वेगळं असतं, जरी बिल्डिंग एक असेल तरी सुद्धा. परंतु आपण असं जर ठरवलं की मोठ्या कॉलेजेसमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे, की जसं की पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, वाडिया कॉलेज, गरवारे कॉलेज, SP कॉलेज, अशी मोठे मोठे कॉलेजेसची नावं आहेत. आणि या नावाच्या भोवती एक वलय आहे. तुम्हाला कदाचित तुमचे मित्र मैत्रिणी पालक वगैरे सांगतील की या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. तर हे कॉलेज निवडण्याचा जो प्रकार आहे, तो शाळा असो का कॉलेज असो, म्हणजे हायस्कूल अटॅच असेल किंवा सिनियर कॉलेज अटॅच असेल, कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही गेलात तर थोडाफार फरक हा असतोच. फरक कशामध्ये आहे? सिलेबस मध्ये आहे का? नाही. परीक्षा पद्धतीमध्ये आहे का? नाही.
आणि बाकी जे आपलं व्हॅल्युएशनची सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आहे का नाही. तर जे शाळा आहेत त्याचप्रमाणे जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा मात्र वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यामध्ये आपण बघतो की सिनियर कॉलेजला अटॅच असल्यामुळं त्या ठिकाणी ज्या लॅबोरेटरीज आहेत त्या वेल इक्विप असतात. समजा फिजिक्स लॅबोरेटरी आहे, केमिस्ट्रीची लॅबोरेटरी आहे, बॉटनी झुऑलॉजीची लॅबोरेटरी आहे. तर त्यांच्याकडे असणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, केमिकल्स आहेत वगैरे वगैरे जे जे काही आहे ते सिनियर कॉलेजला सुद्धा लागत असल्यामुळे त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने ते ठेवलेलं असतं आणि त्याचा वापर प्राध्यापक लोक करत असतात. शाळेमध्ये मात्र अशा ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा फुलफिल करण्याचा प्रयत्न प्राचार्यांनी आणि संस्थांनी केलेला असतो. तरी सुद्धा थोडासा आपल्याला हा एक फरक जाणू शकेल. त्यासाठी आपल्याला शाळा आहे म्हणून तिथे प्रवेश नको असं काही मनामध्ये ठेवण्याची गरज नाही. आता सुरुवातीला आपण बघा की आपण ठरवलेलं असेल की आपल्याला नेमकं काय व्हायचंय, कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय. तर त्या दृष्टीने समजा आर्ट्स घ्यायचं आहे का सायन्स घ्यायचं आहे का कॉमर्स घ्यायचं आहे, हे फॅकल्टी आहेत. ह्या फॅकल्टीची निवड आपण केलेली असेल, या मागच्या या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही ठरवलेलं असेल की मला आर्ट्स घ्यायचंय, सायन्स घ्यायचंय का कॉमर्स घ्यायचंय. तर याच्यामध्ये व्होकेशनल सब्जेक्ट सुद्धा आहेत. तर समजा 11वी आर्ट्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे तर त्यासाठी जे कॉलेजेस आहेत ते 10 कॉलेजेस म्हणजे शाळा आणि कॉलेजेस आपल्याला निवडायचे आहेत. ते असे कॉलेजेस निवडा जे तुम्हाला येण्या जाण्याला सोयीचे आहे. येण्या जाण्याला सोयीचे आहेत. 2-2 बसेस बदलण्याची गरज नाही असे कॉलेजेस निवडा. तुम्हाला जाण्या येण्याला सोयीचं त्याचप्रमाणे इतर सुद्धा सुविधा त्या ठिकाणी आहेत की नाही हे बघितलं पाहिजे. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. काही जी शाळा महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये ओनली फॉर गर्ल्स, ओनली फॉर बॉईज आणि को एज्युकेशन, बॉईज आणि गर्ल्स दोन्ही एकत्र बसतात असं. तर अशा प्रकारे आपल्याला विभागणी करता येईल. ज्या मुली आहेत त्यांना समजा असं वाटलं की आपल्याला मुलींची शाळा निवडायची आहे तर आपल्या याच्यामध्ये मुलींची शाळा असणारे शाळा कॉलेजेस आहेत. किंवा ओनली फॉर बॉईज असेल तर तसं सुद्धा आपल्याला आपल्या माहिती पत्रकामध्ये 11वीच्या आपल्याला दिसतं. तेव्हा आपण जेव्हा ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेला ओनली फॉर गर्ल्स असं लिहिलेलं असेल, ओनली फॉर बॉईज लिहिलेलं असेल आणि दोन्ही नसेल तर को एड म्हणजे को एज्युकेशन असं लिहिलेलं असेल तर त्याची निवड आपल्याला करायची आहे. समजा एखादा मुलगा आहे आणि त्याने फॉर्म भरताना जर हे बघितलं नाही तर पुढे नुकसान होऊ शकतं. पुढे ती प्रोसिजर आहे ती त्रासदायक ठरू शकते. म्हणून आपण जे शाळा किंवा महाविद्यालय निवडणार आहात ते त्याच्यामध्ये तुम्ही असं बघा की ती शाळा किंवा महाविद्यालय हे ओनली फॉर गर्ल्स आहे का बॉईज आहे का कोएड. तर ही एक काळजी तुम्ही ऑप्शन भरताना घ्यायला पाहिजे. दुसरी काळजी तुम्ही काय घेणार आहात तर हे जे शाळा किंवा महाविद्यालय आहे हे ग्रँट आहे का एडेड आहे, म्हणजे त्या शाळेला अनुदान मिळालेलं आहे का विना अनुदानित आहे हे बघा. कारण ग्रँट किंवा एडेड म्हणजेच अनुदानित असं जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फी ही कमी असते. कमी म्हणजे अनएडेड आणि नॉन ग्रँट शाळेच्या तुलनेने ग्रँटमध्ये फी ही कमी असते. आणि म्हणून ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर त्यांनी समजा नॉन ग्रँट किंवा अनएडेड फॉर्म्स म्हणजे कॉलेजेस जर भरलेत तो ऑप्शन जर टाकला तर त्या ठिकाणी फी जास्त आहे ते लक्षात ठेवा. आणि ती फी तुम्हाला परवडेल का नाही ते एक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये समजा ग्रँट कॉलेज आहे, अनुदानित कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही समजा कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे जर विषय घेतलेत तर हे विषय मात्र नॉन ग्रँटचे आहेत, विना अनुदानित आहेत. म्हणजे ग्रँट म्हणजे एडेड जरी कॉलेज असेल तरी सुद्धा ते सब्जेक्ट हे अनएडेडचे आहेत आणि त्यामुळे त्याच विषयासाठी फी सुद्धा वेगळी आहे, फी सुद्धा जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये 15,000 रुपयापासून तर साधारणतः 20-25 हजारापर्यंत फी असू शकते. प्रत्येक कॉलेजची फी जी आहे त्याचं शेड्यूल मला वाटतं माहिती पत्रकामध्ये दिलेलं आहे किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही बघू शकता.
की फी किती आहे, आणि ही फी थोडीशी कमी जास्त होऊ शकते. परंतु जे टेक्निकलचे जे सब्जेक्ट आहे, जे मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, स्कूटर मोटर सर्व्हिसिंग, हे जे विषय आहेत हे आपल्याकडे घोले रोडला जे इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल हायस्कूल जे आहे की ते त्या ठिकाणी तुम्हाला त्या सब्जेक्टसाठी, प्रॅक्टिकलसाठी, थिअरीसाठी जायला लागतं. तर हे जे आहेत कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, याला आपण बायफोकल सब्जेक्ट असं म्हणतो. बायफोकल सब्जेक्ट जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला एक लँग्वेज आपली कमी होते, एक लँग्वेज आपली कमी होते. आणि म्हणून, आणि हा बायफोकलचा जो सब्जेक्ट आहे तो 200 मार्काचा आहे आणि त्याच्यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल सुद्धा असतं एक. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच तुम्ही ठरवा की मला कॉम्प्युटर सायन्स मध्ये करिअर करायचं आहे. तर 11वी-12वीला तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स हा विषय घेता येतो, फक्त ते आता कॉलेज स्तरावर त्याचं जे निवड आहे ती होणार आहे. तुम्हाला एकदा आधी कॉलेज निवडायचं आहे आणि त्या कॉलेजमध्ये ते सब्जेक्ट असतील हे बघायचं आहे, आणि मग ते इंटरनल त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल, मेरिट लिस्ट प्रमाणे ते होईल. परंतु 11वी-12वीला तुम्हाला हे बायफोकल सब्जेक्ट घ्यायचे नाहीत किंवा तुम्हाला मिळाले नाही. तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स पण मिळालं नाही मेरिट लिस्ट प्रमाणे, किंवा इलेक्ट्रॉनिक सायन्स सुद्धा मिळालेलं नाही. तर अशा वेळेला आपण नाराज होण्याचं काहीही कारण नाही. अजिबात नाराज होऊ नका, कारण 11वी-12वी नंतर तुम्ही जेईची एक्झाम देणार आहात. इंजिनियर होण्यासाठी जेईईची एक्झाम तुम्ही देणार आहात. त्या ठिकाणी मात्र जी एंट्रन्स एक्झाम आहे त्या एंट्रन्स एक्झामसाठी फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 विषयाची तुम्हाला तयारी करायची. या 3 विषयाचाच अभ्यास करायचा आहे. म्हणजे ज्यांना 11वी-12वीला समजा कॉम्प्युटर सायन्स नसेल तरी तो सुद्धा विद्यार्थी पुढे इंजिनिअरिंगला जाऊ शकतो, ज्या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स आहे किंवा इतर. तर अशा पद्धतीने बायफोकल सब्जेक्ट आता घेतलाच पाहिजे असं काही नाही. बायफोकल सब्जेक्ट नाही घेतला तरी चालतो, कारण मुख्य जो आपला फोकस पाहिजे तो या 3 सब्जेक्टवर असला पाहिजे. हे एक तुम्ही मनामध्ये हे करा. आता याच्यामध्ये हे जे सब्जेक्ट आहेत त्याला याच्या आधी तुम्ही कदाचित अभ्यास केलेला नसेल. समजा कॉम्प्युटर सायन्स असेल तर 8वी, 9वी, 10वीला एक बेसिक तुम्ही शिकलेला असाल किंवा बाहेरून शिकलेला असाल, तर ते तेवढं नॉलेज सुद्धा पुरेसं असतं. परंतु 11वी-12वीला ही कसं एक डिफिकल्टी लेवल वाढत जाते अभ्यासाची, अभ्यासक्रमाची, सिलेबसची. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्या सब्जेक्टसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आता हे जे राऊंड्स होणार आहेत त्याच्यामध्ये 3 जून पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला हे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे, आणि 5 तारखेला आपल्याला कळेल की सर्वसाधारण यादी ही डिक्लेअर होणार आहे 5 जूनला, आणि साधारणतः एक 8 जूनला ही अंतिम यादी प्रसिद्ध होईल, आणि साधारणतः 10 जूनला ऍक्च्युअल कॉलेज वाईज लिस्ट आहे ती सुद्धा डिस्प्ले होईल. तर याच्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे की नेहमी वर्तमानपत्र बघणे आणि त्याच्यामध्ये 11वी ऍडमिशनच्या ज्या बातम्या आहेत त्या बघणे खूप आवश्यक आहे. आणि ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट बघणे सुद्धा आवश्यक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाई न करताना काय होतं की बऱ्याच वेळेला आपण सुरुवातीला आपल्या मार्क्स प्रमाणे आपण अपेक्षा करतो, आणि मेरिट लिस्ट जी आहे, कट ऑफ पॉईंट जे आहेत ते वेगळे वेगळे असतात प्रत्येक कॉलेजेसची. तर त्याच्यामुळे आपल्याला ते एक काळजी घेणं आवश्यक आहे की कॉलेज निवडताना आपल्याला ह्या बाबी आवश्यक आहे की मुलगा किंवा मुलीचं कॉलेज आहे का, ग्रँट नॉन ग्रँट आहे का, ग्रँट जरी कॉलेज असेल, एडेड जरी असेल तरी तो सब्जेक्ट नॉन ग्रँटचा आहे का, आणि त्याशिवाय आपल्याला हे जे कोड नंबर तुम्ही टाकणार आहात, कोड नंबर टाकताना खूप खूप सावधपणे काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे काळजी अशा पद्धतीने की कॉलेजचा जो कोड नंबर असतो तो आता पुण्यासाठी बघा PN 285 CGM असा समजा कोड नंबर आहे. तर PN स्टँड्स फॉर पुणे. PN याचा अर्थ ते पुण्यासाठी आहे.
285 हा कोड नंबर आहे. CGM. आता C म्हणजे कॉमर्स, G म्हणजे ग्रँट आणि M म्हणजे मराठी. अशा पद्धतीने तो कॉलेजचा किंवा शाळेचा कोड हा दिलेला असतो. त्याद्वारे आपल्याला ते बघता येईल. आता समजा PN285 CNM म्हणजे पुणे 285 कॉमर्स नॉन ग्रँट मराठी मीडियम. बघा, म्हणजे पहिला जो शब्द आहे CNM, C म्हणजे कॉमर्स फॅकल्टीचं नाव दिलेलं असतं, N म्हणजे नॉन ग्रँट, ग्रँट आहे का नॉन ग्रँट आहे ते दिलेलं असतं, आणि शेवटी मीडियम इंग्लिश आहे का मराठी आहे. आता एक दुसरं उदाहरण आपण घेऊया. PN242 CPE म्हणजे हे जे CPE आहे याच्यामध्ये कॉमर्स, नंतर याच्यामध्ये E फॉर आपण नेहमी म्हणतो की इंग्लिश मीडियम आहे, आणि परमनंट अनएडेड, P म्हणजे परमनंट अनएडेड असं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरताना जे जे काही ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म दिलेले असतील त्याचा अर्थ सुद्धा तुम्ही जाणून घ्या, आणि कॉलेजेसचं पूर्ण नाव वाचा. कॉलेजेसचं पूर्ण नाव घाईघाईत वाचू नका, पूर्ण वाचा आणि त्याचा पत्ता सुद्धा बघा, ऍड्रेस बघा. आता इथे समजा एक मॉडर्न कॉलेज उदाहरण घेतलं तर मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरला आहे, गणेश हिलला आहे, पॉप्युलर नगरला आहे, वारजाला आहे, आणि मोशीला सुद्धा आहे, निगडीला आहे. तर आपल्याला व्यवस्थित बघायला पाहिजे नेमका ऍड्रेस कुठला आहे. आपल्याला घ्यायचं असेल ऍडमिशन शिवाजीनगरच्या कॉलेजमध्ये आणि ते कॉलेज असेल वारज्याचं, तर असं आपण आपल्याच चुकीमुळे नंतर ते आपल्याला त्रासदायक होतं. आणि याच्यासाठी कॉलेजेसचं पूर्ण नाव बघा, ऍड्रेसचं पूर्ण नाव बघा. असे अनेक कॉलेजेस आहेत किंवा शाळा आहेत की ज्याच्यात संस्थेचे ते महाविद्यालय असल्यामुळे किंवा शाळा असल्यामुळे ते नाव साधर्म्य आपण ज्याला म्हणतो, नाम साधर्म्य म्हणजे नाव सारखं आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा ग्रँट किंवा नॉन ग्रँट तो फरक असू शकतो. विषयांच्या बाबतीत सुद्धा फरक असू शकतो, आणि म्हणून कॉलेजेसची निवड करताना, फॉर्म्स भरताना, ऑप्शन फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक. आता दुसरा विषय जो आहे तो म्हणजे दुसरा भाग जो आहे तो सब्जेक्ट निवडण्याच्या बाबतीत असतो. आता सेकंड लँग्वेज आपल्याला जी आहे सर्वसाधारणपणे ती मराठी किंवा हिंदी किंवा जर्मन किंवा संस्कृत किंवा फ्रेंच किंवा IT असा प्रकार आहे. म्हणजे मराठी, हिंदी, जर्मन, संस्कृत, फ्रेंच. याच्यामध्ये समजा तुम्हाला फ्रेंच हा विषय पाहिजे असेल तर तो पुण्यामध्ये ठराविक कॉलेजेसमध्येच आहे, किंवा जर्मन हा विषय तुम्हाला सेकंड लँग्वेज म्हणून पाहिजे असेल तर तो सुद्धा विषय काही ठराविक कॉलेजेसमध्येच आहे. तेव्हा तुम्हाला समजा याच्यामध्ये करिअर करायचं असेल, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे विद्यार्थी सुद्धा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही सूचना आहे की सेकंड लँग्वेज जी आहे, पहिली लँग्वेज तर इंग्लिश कंपल्सरीच आहे, पण सेकंड लँग्वेज जी आहे त्याच्यामध्ये मराठी घ्यायचं का हिंदी घ्यायचं का जर्मन घ्यायचं का संस्कृत घ्यायचं का फ्रेंच घ्यायचं, हे सगळं आपण स्वतः ठरवायला पाहिजे. ही जी फॉरेन लँग्वेज आहे जर्मन, फ्रेंच, तर याच्यामध्ये सुद्धा बेसिक जर तुम्ही थोडंफार शाळेमध्ये शिकलेला असाल तर तो एक चांगला सब्जेक्ट आहे की जो तुम्हाला पर्सेंटेज मिळवण्यासाठी चांगला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडा स्कोप आहे. तर तुम्हाला थोडीफार जर त्या विषयाची माहिती असेल आणि प्रायव्हेट कोर्सेस केले असतील जर्मन लँग्वेजचे किंवा फ्रेंच लँग्वेजचे, तर त्या बाबतीत तुम्ही सुद्धा 11वी-12वीला हे विषय निवडू शकता, प्रोव्हायडेड त्या कॉलेजेसमध्ये ते विषय असायला पाहिजे आणि ते कॉलेजेसची नावं तुम्ही सिलेक्ट केली असली पाहिजे. तेव्हा अशा पद्धतीने हे आहे. आणि त्याला ऑप्शन IT सुद्धा आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तर हा सेकंड लँग्वेज राहतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्ही सायन्सच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की आपल्याला IT विषय मिळो अथवा न मिळो, इलेक्ट्रॉनिक्स मिळो अथवा न मिळो, बायफोकल विषय मिळो किंवा न मिळो, आपल्याला शेवटी PCM वर कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि समजा तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं असेल, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर सुद्धा आहे, नर्सिंग आहे, फार्मसी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला बायोलॉजी हा विषय घेणं आवश्यक आहे.
म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय घेणं आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. हे जे जीवशास्त्र आहे त्याच्यामध्ये बॉटनी आणि झुऑलॉजी, ते वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र, हे ते इंटरनल तो भाग आहे. तर बायोलॉजीमध्ये दोन्ही येतं, वनस्पतीशास्त्र पण येतं आणि प्राणीशास्त्र पण येतं, म्हणून त्याला आपण जीवशास्त्र असं म्हणतो. तर सब्जेक्ट मात्र तो बायोलॉजीचाच आहे जो तुम्हाला निवडायचा आहे. तेव्हा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय महत्वाचे आहे मेडिकल एंट्रन्स म्हणजे नीट एक्झाम देण्याच्यासाठी. आता यामध्ये तुम्हाला असं बघा की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा जर विषय मेडिकलसाठी तुम्ही घेणार असाल तर मग गणित विषय घ्यावा का? तर नाही घेतला तरी चालतो आणि घेतला तरी चालतो. म्हणजे मेडिकलला जायचंय तर मग गणिताची काय आवश्यकता आहे असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो. परंतु त्याचं उत्तर असं देता येईल की गणित या विषयाचं समजा तुम्ही चांगला अभ्यास केला, बेसिक तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्हाला फिजिक्सचे प्रॉब्लेम जे आहेत ते चांगले तुम्ही सोडवू शकता. डेरिव्हेटिव्ह आणि बाकीचे इक्वेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचं पक्क होतं. म्हणजे गणित विषय घेतला तर तुम्हाला हे जे विषय आहेत फिजिक्स मुख्यत्वे त्याचा अभ्यास करण्यासाठी ते सोपी जातात. त्याच्यामुळे तुम्ही पास होण्यापुरता जरी गणित विषय घेतला, समजा तुम्हाला गणिताची भीती आहे, खूप भीती आहे, तर त्या भीतीतून सावरण्यासाठी समजा तुम्ही ठरवलं की मला गणित नकोच आहे, तर असं होत नाही. साधारणतः एक 15 लेसन्स पैकी तुम्ही 10 लेसन्स वरच कॉन्सन्ट्रेट करा आणि पुरेसे मार्क मिळवा. सिद्धनाथ वरती आलेलं एक ऑनलाईन मीटिंग आहे, मार्गदर्शन. तर यासाठी आपल्याला हा जो सब्जेक्ट आहे बायोलॉजी म्हणा, तो नीट एक्झामसाठी, मेडिकल एंट्रन्ससाठी, फार्मसीसाठी, ॲग्रिकल्चरसाठी हे विषय आवश्यक आहे. खूप मोठा स्कोप आहे. बायोलॉजी विषय घेतल्यानंतर आपल्याला फार मोठं करिअर करता येतं. त्याच्यामध्ये सगळेच जे बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी या हे सुद्धा क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी आपण करिअर करू शकतो. तर विषयाची निवड करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा मॅथमॅटिक्स हा विषय घेत नाही तर त्यावेळेला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि जॉग्राफी असे ऑप्शन त्या कॉलेजमध्ये असतात. समजा तुम्हाला इंजिनिअरिंगलाच जायचं आहे, मग बायोलॉजी विषय कशाला घ्यायचा, तर नका घेऊ, तुमची इच्छा. परंतु समजा तुम्हाला 12वी नंतर तुमचं मतपरिवर्तन झालं किंवा पाहिजे ते इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं नाही, पाहिजे ती फॅकल्टी मिळाली नाही, तर मात्र मग आपल्याला थोडासा प्रश्न निर्माण होतो की मी बायोलॉजी विषय घेतला असता तर मला बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा करिअर करता आलं असतं. कारण बऱ्याच ठिकाणी आता असं आहे की एंट्रन्स एक्झाम आपण जेव्हा देतो त्यावेळेला आपण जर 11वी-12वीला तो विषय घेतलेला नसेल तर मग मात्र प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी आपल्याला एक ठरवायलाच लागेल की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे आणि मला बायोलॉजी विषय घ्यायचा नाहीये. मी काहीही करून कोणतेही कॉलेज भविष्यामध्ये मिळालं तरी इंजिनिअरिंगच करेन. जरी पुण्याच्या बाहेर जरी असेल, नागपूरला असेल, औरंगाबादला असेल, कोकणामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्र कुठेही असेल तरी मी इंजिनिअरिंगच करणार, हे ठामपणे तुम्ही ठरवा. मग नंतर हे होतं की ते दूर आहे, लांब आहे, परगावी आहे, तिथे राहण्याची व्यवस्था कशी होणार, त्या सगळ्या बाबींचा विचार आपण आत्ता सुरुवातीलाच करायला पाहिजे. हे एक महत्वाचं हे आहे. कारण याच्यामध्ये असं होतं की हे निर्णय आपण जर घेतले नाहीत तर मग पुढे खाण्याचे, पिण्याचे, राहण्याचे, हॉस्टेल मिळतं नाही मिळत याचे प्रॉब्लेम्स होतात. म्हणून तुम्ही आत्ताच ठरवा की आपल्याला नेमकं इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे, मेडिकल साईडला जायचं आहे, की इन ॲडिशन हे दोन्ही एकत्र ज्या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये आता फार्मसीसाठी सुद्धा मॅथमॅटिक्स लागतं. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जसं आपण म्हणतो की हे जे आहेत सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, कॉम्प्युटर आहे, असं वगैरे वगैरे त्याच पद्धतीने आपल्याला समजा DNA फिंगर प्रिंटिंग आहे किंवा जीन थेरपी आहे, जीन मॅपिंग आहे, ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, असे वेगळे वेगळे विषय आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता जरी आवड निर्माण झालेली नसेल तरी भविष्यात होऊ शकते.
आणि या 2 वर्षात काहीही होऊ शकतं. या 2 वर्षामध्ये तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो तुम्हाला चांगलाच करायचा आहे. आपण टॉपला राहू अशा पद्धतीने आपल्याला हे कार्य करायचं आहे. तुम्हाला अबाव 95% मिळवण्याचे तुम्ही स्वप्न बघा. 95% जर 12वीला नाही मिळाले तर कमीत कमी 90% तरी मिळायला पाहिजे. हे एक तुम्ही करायलाच पाहिजे, कारण याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जोपर्यंत ही जी अबाव 90% मार्क्स 12वीला मिळवणार नाही तर त्यावेळेला तुम्हाला मग पुढचे जे चांगले कॉलेजेस मिळायचे असतात. पॉइंटने सुद्धा मार्क आपलं ऍडमिशन मिळते पण आणि जाते पण. म्हणजे समजा आता 95.5 एवढे मार्क्स आहेत आणि एखाद्याला 95.4 मार्क आहेत, तर अशा पद्धतीने ते डावलले जाणार. एक एक पर्सेंट काय 0.5, 6, 7 काही असेल त्या पद्धतीने तुम्ही बघा की तुमचा ऍडमिशन भावी काळामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला मिळू शकतं आणि या दृष्टीने तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे. तर आत्ताच तुम्ही असं ठरवा की 11वीचं जे वर्ष आहे ते रेस्ट इयर नाही आहे. जनरली आपल्याला असं बोर्डाची परीक्षा झाली 10वीची, आता मजा मारायला हरकत नाही. 11वीला आपल्याला आपण तेवढं लाईटली घेतो, सिरियसली घेत नाही आणि मग अभ्यासाचा जो नियमितपणा आहे तो कमी होतो. आपण वेळेचं बंधन पाळत नाही, थोडासा आळसपणा येतो आणि बाकी कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट निर्माण होतो. तर तसं न करता 11वीला सुद्धा तुम्ही सिरियसली संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे आणि 12वीत तर करायचंच आहे. तेव्हा 11वी आणि 12वी हे तुमचे टर्निंग पॉईंट आहे तुमच्या लाईफचे, तुमच्या आयुष्याचे हे टर्निंग पॉईंट आहे. तर या दृष्टीने तुम्ही एक निर्णय घ्या की आपल्याला 11वी-12वीला सुद्धा सिरियसलीच अभ्यास करायचा आहे आणि चांगले पर्सेंटेज आपल्याला मिळवायचे आहेत. प्लस आपलं जे बेसिक आहे प्रत्येक विषयाचं ते स्ट्रॉंग करायचं आहे. बेसिक नॉलेज जे आहे त्याच्यामध्ये आपण कमी पडता कामा नये. पैकीच्या पैकी आपल्याला मार्क्स मिळायला पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून आपण तो अभ्यास करायचा आहे. जेव्हा 10वीला आपण जसं सिरियस होऊन अभ्यास केलेला होता, प्रत्येक लेसनचे नोट्स काढले असतील, प्रत्येक लेसनवरचे क्वेश्चन आन्सर तुम्ही बघितले असतील, सराव केला असेल, तीच पद्धत, तोच सराव, तेच कॉन्सन्ट्रेशन, तीच एकाग्रता तुम्हाला 11वी-12वी साठी सुद्धा ठेवायची आहे. जेणेकरून तुमचा वर्षभराचा जो अभ्यास असतो तो त्या 3 तासाच्या परीक्षेमध्ये त्याचा तो निकाल लागतो. म्हणजे त्या 3 तासामध्ये जर तुम्ही जे काही करणार आहात, लिहिणार आहात, मार्क्स मिळवणार आहात, तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहात, मग तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार आहे आणि मग तुम्हाला अभिनंदनाचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे. तुम्ही चांगले पेढे खाणार आहात, आहे की नाही? मग यासाठी आपल्याला आवश्यकता आहे कंटिन्युटी ठेवण्याची, सातत्य ठेवण्याचं अभ्यासामध्ये आणि परीक्षेमध्ये. एकदा स्कीम ऑफ मार्किंग, मॉडेल आन्सर हे जर 11वी-12वीचं तुम्ही समजून घेतलात प्रवेश मिळाल्यानंतर, स्कीम ऑफ मार्किंग आणि मॉडेल आन्सर हे तुम्ही प्रश्नपत्रिका तुम्ही बघा, सॉल्व्ह करा, प्रयत्न करा आणि वर्गात ते शिकवलेलं असेल किंवा नसेल, तुम्ही तुमचा अभ्यास मात्र सिलेबसचा पूर्ण करायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हे करायला पाहिजे. म्हणजे आता 11वी प्रवेशाचा फॉर्म तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल असं आपण गृहीत धरूया. समजा पहिल्या राऊंडमध्ये प्रवेश नाही मिळाला तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला प्रवेश मिळणार आहे. नाराज होण्याचं कारण नाही आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला कॉलेजेसचं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर ह्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला वेबसाईटवर पण दिसतील, शाळेमधले कॉलेजमधले शिक्षक सुद्धा सांगू शकतील किंवा बोर्डाने जे व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावर सुद्धा ती माहिती येऊ असेल. त्यामुळे तुम्ही हा जो हे करताय, सिलेक्शन करताय कॉलेजचं, ते पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झालंय कदाचित नाही होणार, सेकंड राऊंडमध्ये होईल, थर्ड राऊंडमध्ये होईल, चौथ्या राऊंडमध्ये होईल, त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये होईल, फर्स्ट राऊंडमध्ये होईल. कुठे ना कुठे तुम्हाला कॉलेज हे मिळणारच आहे आणि कोणत्या तरी कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणारच आहे. त्या ठिकाणी एकदा तुम्ही हे कॉलेजेसचे ऑप्शन सिलेक्ट केले की नंतर तो तुमच्या मनातलं हे काढून टाका की यार माझ्या मित्राला एक मोठं कॉलेज मिळालं, मला पण तिथे मिळायला पाहिजे होतं, त्याला एवढे पर्सेंटेज आहे, त्याला एवढं हे आहे. तर हा सगळा भाग जो आहे
याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या काही चूक होणार नाही यासाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरा. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित बघा, कारण त्याच्यावर मेसेजेस येत असतात. कुठलं कॉलेज तुम्हाला मिळालं हा सुद्धा मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये येतो. त्यामुळे तो मोबाईल नंबर मोबाईल जपून वापरा. त्या मोबाईलला वेळेवर काही म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे पाण्यात भिजेल किंवा बिघडेल, ओव्हर चार्जिंग झाल्यामुळे असे ज्या दुसऱ्या बाबी असतात तर त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तो मोबाईल आपल्याला तो जो नंबर तुम्ही रजिस्टर्ड केला असेल तो व्यवस्थित जपून ठेवणं आणि व्यवस्थित मेसेजेस जे आहेत ते वेळच्या वेळी पाहणं गरजेचं आहे. तारखांचं आणि वेळेचं बंधन पाळणं हे खूप आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन घेताना जे डॉक्युमेंट्स सादर करायचे आहेत त्याच्यामध्ये ओरिजिनल मार्कलिस्ट तुमच्याकडे पाहिजे, ओरिजिनल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे. आता तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट जे रिझर्व कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी, आणि बाकी मग जे आहेत की डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट तुम्ही पालकांचं जे आहे ते घेण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा, कारण इन्कम सर्टिफिकेट पुढे भविष्यामध्ये लागतं. आणि ज्यावेळेला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार त्यावेळेला स्कॉलरशिप पाहिजे का फ्री सीट पाहिजे तो एक मुद्दा असतो. त्याच्यामुळे तुमचं जे इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा जास्त आहे का नाही ते कळेल. त्याच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट पालकांचं जवळ ठेवणं, त्याच्या कॉपीज काढून ठेवणं महत्वाचं आहे. आणि कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत सुद्धा ज्या विद्यार्थ्यांच्याकडे स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट नसेल आता ऍडमिशनच्या वेळेला, त्यांनी त्यांच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट सादर करणं, किंवा मोठा भाऊ असेल मोठी बहीण असेल त्या कुटुंबातील त्यांचं कास्ट सर्टिफिकेट दिलं तरी चालतं. आणि इव्हन हे जे कास्ट सर्टिफिकेट साठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तो अर्ज त्याची जी पावती आहे ती पावती सुद्धा तुम्ही त्याच्या झेरॉक्स काढून ठेवा. ती पावती ऍडमिशनच्या वेळेला दाखवा. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कॉलेजमध्ये अंडरटेकिंग सुद्धा घेण्यात येतं. त्याच्यामध्ये या वेबसाईटवरच अंडरटेकिंगचं हे असेल तर ते अंडरटेकिंगचा जो मसुदा आहे, जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही घ्या आणि एका साध्या कागदावर तो तुम्ही लिहून पालकांची सही, तुमची सही आणि सगळ्या बाबी त्याच्यामध्ये लिहा की 3 महिन्याच्या आतमध्ये आम्ही कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी सादर करू. तर अशा पद्धतीने आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे आवश्यकच आहे. आणि पुढे तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग कॉलेज प्रशासन तुम्हाला नोटीस बोर्डवर ह्या सूचना दिलेल्या असतात. प्रत्येक गोष्टी वर्गामध्ये येऊन सूचना सांगितल्या जात नाही. त्यासाठी वेबसाईटवर, कॉलेजेसच्या वेबसाईटवर सुद्धा ही माहिती देण्यात येते आणि कॉलेजेसच्या नोटीस बोर्डवर सुद्धा ही माहिती देण्यात येते की स्कॉलरशिपचे फॉर्म कधी भरायचे वगैरे वगैरे. तर ह्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे अशा ठिकाणच्या नोटीस बोर्डवर दररोज, त्या ठिकाणी समजा कॉलेजमध्ये तुम्ही सकाळी गेलात तर त्यावेळेला एकदा नोटीस बोर्ड बघा आणि घरी परतताना ते कॉलेज सुटल्यानंतर सुद्धा तुम्ही नोटीस बोर्ड बघायचा आहे. तेव्हा या पद्धतीने आपल्याला सूचनांचं पालन हे तंतोतंत करायला पाहिजे. आता याच्यामध्ये मला वाटतं मी बऱ्यापैकी मुद्दे कव्हर केलेले आहेत, परंतु चांगलं कॉलेज किंवा एखादं कमी चांगलं कॉलेज किंवा त्याच्यापेक्षा कमी चांगलं कॉलेज असं काही नसतं. शिक्षक चांगलेच असतात. आपल्याला अभ्यास करायचा असतो. आपण किती प्रामाणिकपणे लक्ष देऊन एकाग्रतेने अभ्यास करतो, आपण किती शिक्षकांना डिफिकल्टीज विचारतो आणि डिफिकल्टीज सॉल्व्ह करून घेतो हे सुद्धा महत्वाचं आहे. वर्गामध्ये, कॉलेजेसमध्ये एखादे शिक्षक येतात, शिकवतात आणि निघून जातात बेल पिरियड संपल्यानंतर. तर ते दुसऱ्या वर्गात जात असतात, दुसरा वर्ग झाल्यानंतर तिसऱ्या वर्गात जात असतात. तर त्यांना कंटिन्यू 4-5 लेक्चर्स असल्यामुळे तुमची डिफिकल्टी सोडवायला लंच टाइम मध्येच तुम्हाला जायला लागतं, कारण तुम्ही शिक्षकांच्या मागे जाऊ शकत नाही, कारण त्यांना ते दुसऱ्या वर्गावर जायचं असतं. तर ही थोडीफार बंधनं असतात आणि शिक्षक लोक तुम्हाला पुरेसा वेळ लंच टाइम मध्ये किंवा संपूर्ण कॉलेज संपल्यानंतर देऊ शकतात.
तर आपल्याला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी शाळा किंवा कॉलेज काही असेल, तुमच्या स्वतःवर ते अवलंबून असेल की तुम्ही किती चांगला अभ्यास केला, किती चांगल्या पद्धतीने परीक्षा सोडवली आणि चांगले मार्क्स तुम्हाला मिळत आहेत. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला ऍडमिशन घेताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि साधारणतः तुम्हाला मी विषयांची निवड सांगितली, फॉर्म्स कसा भरायचा ते सांगितली, तारखेचं पण कसं पाडायचं ते तुम्हाला सांगितलं, आणि पुढे आपल्याला काय डिफिकल्टीज येऊ शकतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. तेव्हा याशिवाय काही प्रश्न आहेत का विद्यार्थ्यांना, विद्यार्थी तर मित्रांना? तर हा 2 प्रश्न आलेले आहेत चॅटवर. हा त्याच्यापैकी पहिला प्रश्न आहे अथर्व कचरे यांचा. हा 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 आणि त्यांचं म्हणणं आहे की BSS मध्ये ऍडमिशनसाठी एक्झाम द्यावी लागते की डायरेक्ट ऍडमिशन होतो हे का? BSS लिहिलंय का? हा, BSS काय आहे? अथर्व अनम्यूट करून बोला बरं. बॅचलर ऑफ सोशल सायन्स. बॅचलर ऑफ सोशल सायन्स नक्की का? बॅचलर ऑफ सोशल सायन्स. अच्छा, बॅचलर सोशल सायन्स हा बॅचलर ऑफ सोशल सायन्स हा हा कला शाखा, आर्ट शाखेचा हा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये ऍडमिशन साठी एक्झाम द्यायला लागते का? नाही, जिथे तुम्हाला 11वी-12वीचं तुम्ही जर हे करत असाल, शिक्षण घ्यायचं ठरवलं असेल, तर प्रत्येक ठिकाणी आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन प्रवेशच घ्यायचा आहे, थ्रू मेरिटच घ्यायचं आहे. आणि कुठल्याही पद्धतीने अवैधपणे ऍडमिशन तुम्हाला कोणी देणार पण नाही आणि मिळणार पण नाही. आणि कोणी तुम्हाला आश्वासन दिलं तर त्यावर विश्वास सुद्धा ठेवू नका. प्रत्येक ऍडमिशन, इच अँड एव्हरी ऍडमिशन ही ऑनलाईन प्रोसेस थ्रूच होणार आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला बॅचलर ऑफ सोशल सायन्स हे तुम्हाला 11वी-12वी केल्यानंतर त्या ठिकाणी मेरिट लिस्ट प्रमाणेच तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळतं. मेरिट लिस्ट याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी जागा ठराविक असतात, मर्यादित असतात. समजा आता कॉलेजेसमध्ये 120 विद्यार्थ्यांची संख्या ही मर्यादित आहे एका तुकडीसाठी, एका डिव्हिजनसाठी. तर हे 120 पेक्षा 121, 122 सुद्धा विद्यार्थी घेतला जात नाही, आणि त्यामुळे ती मेरिट लिस्ट असते. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळून त्या मेरिट लिस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करायला लागतो. कारण त्या वर्गासाठी, फॉर एक्झाम्पल सोशल सायन्स, समजा 100 विद्यार्थी असतील आणि त्या ठिकाणी समजा 60 किंवा 80 जागाच असतील, तर मग प्रश्न निर्माण होतो ना. आणि म्हणून तुम्हाला मार्क्स मिळणं हे आवश्यक असतं. आणि थ्रू मेरिट लिस्ट, म्हणजे मेरिट लिस्टमध्ये असेल तर ऍडमिशन हे द्यायलाच लागते. त्याच्यामध्ये खालचा कागद वर किंवा वरचा कागद खाली असा जनरली होत नाही, 99.9% होत नाही. आणि जर झालाच तर आपल्याला लगेच त्याची दाद मागता येते, आणि जे काही अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत आपण वेळेच्या आत पोहोचणं खूप महत्वाचं असतं. आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून ऍडमिशन दिलं जात नाही, किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आणलेलं नाहीये, गावाकडे होतो, आजारी होतो, कोणीतरी मयत झालेली होती, अशा कारणासाठी आपण एक्सक्यूज घेऊ नये. सहसा हे ऍडमिशन प्रोसेस आपण खूप सिरियसली घ्यावी, गांभीर्याने घ्यावी. आपल्याला जे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत त्याचा ओरिजिनलचा एक सेट असावा, आणि झेरॉक्सचे जवळपास 4-5 किमान सेट असले पाहिजेत डॉक्युमेंट्सचे. त्या दृष्टिकोनातून आपण आधीच तयारी केली पाहिजे. आणि मी गावाला होतो, मी आजारी होतो, हे जे कारण आहेत ते चालत नाही. आणि म्हणून वेळेचं बंधन, तारखेचं बंधन हे प्रत्येकाने, विद्यार्थी आणि पालकांनी पाळणं आवश्यक आहे. फक्त या ऍडमिशन प्रोसेस पुरता आपण ती गांभीर्याने घ्यावी, कारण हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. दुसरा प्रश्न सर. सर, दुसरा प्रश्न आहे समृद्धी भिंगरे यांचा. हा, त्यांचं 10वी नंतर डिप्लोमा दहावीनंतर की डिप्लोमा 11वी नंतर करावी चांगलं? की 11वी चांगलं? नाही, हा एक खूपच महत्वाचा आणि सध्या विद्यार्थ्यांच्या समोर पडलेला प्रश्न आहे की डिप्लोमा आपण 3 वर्षाचा केल्यानंतर, 10वी नंतर डिप्लोमा केला, डिप्लोमा नंतर आपल्याला डिग्री करायची आहे, तर आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरला तिथे ऍडमिशन मिळते, असाच लोकांचा समज आहे. आणि तो खरा आहे की डिग्री झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते. परंतु याच्यामध्ये असं आहे की बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आपण बघा की रिझल्ट जर 100% लागलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सेकंड इयरला वॅकन्सी असेलच असं नाही.
किंवा समजा फर्स्ट इयरचा रिझल्ट हा कमी लागलेला असेल एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर त्या ठिकाणी सेकंड इयरसाठी ज्या सीट्स अवेलेबल आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे. ते प्रत्येकालाच ते सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं असं नाही. तिथे सुद्धा मेरिट लिस्ट असणार आहे, तिथे सुद्धा लिमिटेड जागा असणार आहे. त्यामुळे आपल्याला मग थोडंसं मॅनेज करायला लागेल, कॉम्प्रोमाइज करायला लागेल की ठीक आहे, मला वाडिया कॉलेज नाही मिळालं तर आपण दुसऱ्या एखाद्या कॉलेजेसमध्ये आपण ट्राय करू, किंवा मुंबईला ट्राय करू, कोल्हापूरला ट्राय करू, असं एक ठरवा. म्हणजे डिग्री तर करायचीच आहे. डिग्री झाल्यानंतर तो एक बेसिक ज्ञान तुम्हाला खूप चांगलं मिळतं, ज्याच्याद्वारे तुम्हाला इंजिनिअरिंगला अगदी टॉपला तुम्ही राहू शकता, प्रश्नच नाही. परंतु डिप्लोमा नंतर तुम्ही डिग्री करत आहात त्यावेळेला मात्र एखाद्या चांगल्या कॉलेजची अपेक्षा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला डिप्लोमाला सुद्धा खूप चांगलं पर्सेंटेज मिळवणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये, मोठ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशनसाठी प्रयत्न करता येईल. आणि जॉबसाठी म्हणाल तर पुढे डिप्लोमाला सुद्धा फार मोठा स्कोप आहे. पण एवढं एक बघा की जसं जसं आपण हायर एज्युकेशन घेऊ तसं तसं आपल्याला पुढे आपल्याला पगार जास्त मिळतो, आपल्याला जास्त अधिकारी पदावर आपल्याला जाऊ शकतो आपण. जसं डीएड कॉलेज शिकवणारे, डीएड करणारे जे शिक्षक असतात ते साधारणतः प्रायमरी शाळेमध्ये असतात. बीएड बॅचलर ऑफ एज्युकेशन करणारे जे असतात ते हायस्कूलला शिकवतात. आणि एमएससी बीएड, एम ए बीएड, बीकॉम, एम कॉम बीएड असं असेल तर ते ज्युनियर कॉलेजला शिकवतात. आणि समजा पीएचडी नेट सेट केली, मास्टर डिग्री केली तर ते विद्यापीठात शिकवतात, पीजीला शिकवतात. तर अशा पद्धतीने आपण चांगलं उच्च शिक्षण घेत राहिलं तर आपल्याला चांगल्या ठिकाणी, मोठ्या ठिकाणी, मोठ्या पदावर आपल्याला पुढे नोकरी मिळू शकते, जॉब मिळू शकते. याच्याशिवाय व्यवसायाचा ऑप्शन आहे तो वेगळा, तो भागच वेगळा आहे. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी करायची आहे त्या ठिकाणी मात्र आपण हायर एज्युकेशन घ्या. आपली परिस्थिती जर चांगली असेल तर हायर एज्युकेशन घ्यायला काही हरकत नाही. आपली जरा परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जर बेताची असेल तरी सुद्धा आपल्याला स्कॉलरशिपचा फायदा घेता येतो, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचा फायदा घेता येतो, कमवा शिका योजना आहे त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला आर्थिक बाजू आपली पुरेशी भक्कम करता येते. तेव्हा पैसा, मनी मॅटर्स. समजा तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती जर थोडीशी हे असेल आणि तुम्हाला नोकरी लवकर लागण्याची अपेक्षा असेल, पालकांची सुद्धा अपेक्षा असेल, आणि डिप्लोमा असल्यानंतर सुद्धा नोकरी मिळणारच आहे, तर एकदा त्या दृष्टिकोनातून विचार करा. आणि डिप्लोमा नंतर डिग्री सुद्धा करता येतं, तर तो एक तुम्ही स्वतः चिंतन करून. Second year seats may not be available. Make sure of goodness. Yes. What if I am aiming for? UPSC करण्यासाठी तुम्हाला सगळ्या शाखा अवेलेबल आहेत. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टी मधून तुम्हाला पुढे युपीएससी ला जाता येतं, एमपीएससी ला जाता येतं. सगळ्या म्हणजे जे पदवीधर आहेत त्यांना जाता येतं. काही प्रश्न नाही. फक्त एवढंच आहे की तुम्ही आता सायन्सला जात आहात तर युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 11वी-12वीला आणि तुम्हाला बीएससी तुम्ही करताय, तर या केसमध्ये काय होणार आहे की तुम्ही बीएससी ला जास्त वेटेज देणार, तिथे जास्त अभ्यास करणार. या ऐवजी जर तुमचं टार्गेट फिक्स असेल की मला एमपीएससी युपीएससी अधिकारी याच्यावर जायचं आहे, तर तुम्ही बेस्ट वे म्हणजे माझ्या वैयक्तिक माहितीप्रमाणे तुम्ही आर्ट्स हा विषय घ्या. आर्ट्स मध्ये जे राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र जे सब्जेक्ट असतात की जे तुम्हाला एमपीएससी युपीएससी या एक्झामसाठी त्या सब्जेक्टचा तुम्हाला बेसिक अभ्यास झालेला असेल 11वी-12वीला बीएला, आणि ते विषय घेतल्यानंतर तुम्हाला ती परीक्षा देणं ही साहजिकच सोपी जाणार आहे. तेव्हा त्या दृष्टिकोनातून तुम्हाला आर्ट्स फॅकल्टीतून एमपीएससी युपीएससी करणं, जाणं, तो विषय निवडणं. हा, ठीक आहे. अजून काही प्रश्न आहेत? प्रश्न नाही येत आता आणि अजून नाही, ते माझा नंबर दिलाच आहे. मुलं नंतरही सुद्धा काही प्रश्न आले तर मला सुद्धा डायरेक्ट किंवा तुमच्या वाटप विचारू शकतात, कधीही विचारू शकतात. हो हो सर, बाळा, तुम्ही दिलं तर चालेल बाळा, का? हो, झोप झाली चालेल. का? हो, झोप झाली?
अ, ठीक आहे सर, मी तुमचा नंबर देतो. हो 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 चालेल. सर नंबर सांगू शकाल का प्लीज? 9921 9921 970 970 847 8 4. 847. ओके. मी हा नंबर चॅटमध्ये देतो, समजा कोणाला हो अजून प्रश्न असतील तर त्यांनी सरांना हो प्लीज. हो. याबद्दल समृद्धी, माझं म्हणणं आहे की डिप्लोमा कधीही चांगला जर तुमचं फायनल झालेलं असेल, काय करायचं आहे, कोणत्या स्ट्रीमला जायचं आहे आणि कोणत्या फॅकल्टीला जायचं आहे, म्हणजे केमिकलला जायचं आहे का कम्प्युटरला जायचं आहे. तर त्या सगळ्यासाठी समजा तुमचं फायनल झालं असेल तर तुम्ही डिप्लोमा घेणं कधीही चांगलं. कारण हे की तुम्ही त्या डोमेनमध्ये, त्या मार्केटमध्ये, समजा आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं, तर मी 10वी नंतर लगेचच 11वी 12वी न करता माझं डायरेक्टली हे 2 वर्ष जे आहे ते माझे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये गणले जातात. म्हणजे तुम्ही बघाल की मी मेकॅनिकलचा अभ्यास जो आहे हा 5 वर्ष करतो जर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतो तर. आणि जर मी याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असेल तर तो मी काही वर्ष कमी करतो, कारण की मला 11वी 12वी करावं लागतं त्यासाठी. तर अनेक वेळा इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या डिप्लोमा प्रेफर करतात, कारण की त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज जास्त असतं, बेसिक्स माहिती असतात त्यांना. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने डिप्लोमा हे जास्त चांगलं. जर तुमच्या सगळ्या गोष्टी फायनल झाल्या असतील तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये, मार्केटमध्ये लवकर पोहोचता. आणि सर त्याच्यामध्ये अजून एक सांगता येईल. हा, हा बोलू. बोला ना प्लीज प्लीज सर. हा त्याच्यामध्ये आता समजा तुम्ही डिप्लोमाला तो ऑप्शन नाही घेतला आणि 11वी 12वी आणि इंजिनिअरिंग साठी जे सीईटी तुम्ही दिली किंवा जेईई दिली, तर या एक्झाम मध्ये समजा तुम्हाला पुढे करिअर साठी चांगलं कॉलेज, चांगलं महाविद्यालय, चांगली फॅकल्टी जर नाही मिळालं, नाही का, तर तुम्हाला राईट. मग तो डिप्लोमाचा ऑप्शन कधी चांगला होता असं त्यावेळेला वाटेल. की मला आता जे इंजिनियर होण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच डिप्लोमाद्वारे पूर्ण होणारच आहे. तर त्याच्यामुळे मग हा जो ऑप्शन आहे डिप्लोमा डायरेक्ट करण्याचा तो चांगलाच आहे. पुढे म्हणजे काय सीईटीचा किंवा जेई एंट्रन्स एक्झामचा जो ताण असतो, मानसिक ताण, तो राहणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे सर. हॅलो, काही शंका असतील तर विचारू शकता. अजून काही कोणाच्या शंका आहेत का? हा. आय थिंक कोणाच्याही शंका नाही आहेत अजून. नाही का? मला वाटतं स्वाती भिंगारे यांनी हात वर केला होता. त्यांनी चालेल. प्रश्न विचारला, त्यांचा प्रश्न झाला. अच्छा अच्छा ओके. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. त्या व्यतिरिक्त मला फक्त एक सांगायचं आहे की मागच्या वर्षी इंगोले सरांनी सेशन्स घेतले होते. त्याच्यामुळे हे 10वी आणि 12वीच्या नंतर ऍडमिशन प्रोसेसची जी माहिती आहे त्याबद्दल, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन्सची माहिती ही मिलिंद वसीकर सरांनी हा सेशन घेतला होता. आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनची प्रोसेस जी आहे त्याच्याबद्दल सुजाता घोडके मॅडमनी हा सेशन घेतला होता. आणि हा पहिला सेशन 10वी नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. तर हे तिन्ही सेशन खूप महत्त्वाचे आहेत. तर आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी देतो इथे. याच्यावरती बरेच चांगले सेशन्स आहेत. अगदी मॅनेजमेंट कसं करायचं, तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, जॉब मार्केटकडे कशा प्रकारे बघायचं, याबद्दल सुद्धा विशाल भगत सरांचे हे सेशन्स आहेत. या सगळ्या सेशन्सचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यानंतर ठरवा की काय करायचं. तर याची पण लिंक मी इथे देतो आहे. ठीक आहे. आणि काही प्रश्न आहेत का?
आय थिंक काही प्रश्न सर, काही प्रश्न येत आहेत. एकच मिनिट. इज देयर एनी बॅकअप फॉर UPSC लाईक? हा, इज देयर एनी डिफरन्स? एक मिनिट, मी प्रश्न इथे लिहितो म्हणजे आपल्याला वाचायला बरं पडेल. प्रश्न लिहिताना तुमचं नाव, नंबर पण द्या प्लीज. मला वाटतं त्याने विचारलंय की इज देयर एनी बॅकअप फॉर UPSC लाईक इफ फॉर सम रिझन इट्स नॉट एबल देन एनी अदर जॉब ऑपॉर्च्युनिटी इज देअर. तर ही ऑपॉर्च्युनिटी तर आहेच. आपण समजा कॉमर्स फॅकल्टीमध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल तर बँकिंग एक्झाम आहेत आणि खूप मोठं क्षेत्र त्या याच्यामध्ये अवेलेबल आहे. समजा आर्ट्स असेल तर लँग्वेज आणि जर्नलिझम आणि बाकी क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो. त्यामुळे आपल्याला स्कोप भरपूर आहे. मला इथे एक सांगायचं आहे की तुम्ही UPSC आणि MPSC वरती पूर्ण भरोसा ठेवून गोष्टी 10वी, 11वी, 12वी पासून प्लॅन करू नका. तुम्ही तुमचे जे स्किल्स आहेत ते डेव्हलप करणं सगळ्यात महत्वाचं. म्हणजे समजा तुम्ही आर्ट्समध्ये असाल तर तुम्ही आर्ट्समध्ये तुमचे स्किल्स असे असले पाहिजेत, किंवा कॉमर्समध्ये असाल तर तुमचे स्किल्स असे असले पाहिजेत की समजा तुम्हाला MPSC नाही करता आलं तरी तुम्ही CA होऊ शकाल. इतक्या लेवलपर्यंत तुम्ही स्वतःचा अभ्यास, स्वतःची तयारी आणि मार्केटशी तुम्ही जेवढे जास्त कनेक्टेड असाल, मार्केट म्हणजे लोकांच्या, बिझनेसेसच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स तुम्ही किती चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करता आणि त्याच्यावरती काय सोल्युशन देऊ शकता, मग ते आर्ट्सने असेल, कॉमर्सने असेल, सायन्सने असेल, कशानेही असेल, हे फार महत्वाचं. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजेत तुमच्या डोमेनमधले. त्याच्यामुळे MPSC UPSC वरती पूर्ण भरोसा ठेवून, म्हणजे अनेक वेळा असं करतात मुलं की मला आता UPSCच करायचंय तर मी आता जॉग्राफी घेतो. पण त्या मुलाचं स्वतःची जी कॅपॅबिलिटी असते ती कदाचित इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरची असू शकेल. तर अनेक वेळा असं पण आहे की जी इंजिनिअरिंग आणि मेडिकलची जी मुलं असतात ती लवकर MPSC UPSC क्रॅक करतात, असं पण आहे. त्याच्यामुळे असा फॉर्म्युला धरू नका की मला MPSC UPSC करायचं आहे तर त्यासाठी म्हणून मला आर्ट्स हे सोपं होईल, तर असा विचार करू नका. तुम्ही तुमच्या स्किलवरती, तुमच्या नॉलेज वाढवण्यावरती सगळ्यात जास्त भर द्या. ते नॉलेज अनेक ठिकाणी अप्लाय होऊ शकतं, हा विचार तुम्ही करावा असं मला वाटतं. सर, एक प्रश्न आहे इथे की 11वीचं आणि डिप्लोमाचं जे मॅथ्स आहे त्याच्यामध्ये काही फरक आहे का? हो, थोडा फरक आहे. थोडा फरक आहे. ओके. सिलेबस थोडा वेगळा आहे. अच्छा. सोपं आहे. आय थिंक डिप्लोमाचं जे मॅथ्स आहे ते सोपं मॅथ्स आहे, आय थिंक. एम आय राईट? हो हो. पण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, म्हणजे 4 वर्षांचं इंजिनिअरिंग असेल तर तेथे 12वीचं मॅथ्स अज्युम्ड असतं. त्याच्यामुळे तुम्हाला समजा इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं तर इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला जो मॅथ्स सब्जेक्ट आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रिपरेशन जास्त करावं लागतं. तो भाग डेफिनेटली आहे. पण डिप्लोमा घेणं हे तुमच्या जॉबच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. अजून काही प्रश्न आहेत का? सर, एक प्रश्न आहे इथे हा. की एक मिनिट मी इथे लिहितो म्हणजे आपल्याला वाचता येईल नीट. क्वेश्चन नंबर 6. हा हा. I have given NEET exam. I'm waiting for results. I have took PCB. Can you guide me options other than medical? अच्छा, अदर दॅन मेडिकलचे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे. ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये तुम्ही BSc ॲग्रिकल्चर करू शकता. बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आहे. व्हेटरनरी सायन्स सुद्धा खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही बॅचलर डिग्री आणि मास्टर डिग्री घेऊ शकता. तर हे एक आहे. नंतर तुम्ही फार्मसीला जाऊ शकताय. फार्मसीमध्ये फार्मास्युटिकल्स आहेत, वेगवेगळ्या फार्मा इंडस्ट्रीज म्हणजे जे टॅबलेट्स, इंजेक्शन वगैरे जे आहेत ते जो क्षेत्र आहे फार्मसी, फार्मास्युटिकल्स.
त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. आणि बाकी बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी हे सब्जेक्ट घेऊन तुम्ही लॅबोरेटरीजमध्ये रिसर्च करू शकता, पेटंट घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च रिलेटेड जे प्रोजेक्ट्स असतात ते कम्प्लीट करून त्याच्यामध्ये सुद्धा ज्या लॅबोरेटरीज आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही सायंटिस्ट म्हणून तिथे सुद्धा तुमचा उज्ज्वल भवितव्य आहे. त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. अनेक संधी आहेत. पॅथॉलॉजी आहे, फिजिओथेरपी आहे, त्या सुद्धा संधी आहेत. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही वेबसाईटला भेट द्यावी. तिथे स्टुडंट पॅरेंट रजिस्ट्रेशन आहे, तर हे स्टुडंट पॅरेंट रजिस्ट्रेशन करावं. आणि स्टडी मटेरियल देखील आहे इथे, काही स्कीम्सची वगैरे पण माहिती आहे. तर हे तुम्ही डाउनलोड करू शकता. समता सैनिक दलाचं हे जे 24 पानांचं ब्रोशर आहे हे डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये बरेच सारे ऑप्शन्स दिलेले आहेत, तर या सगळ्या ऑप्शन्सचा चांगला अभ्यास करा. तो एक प्रश्न आलाय की फार्मसीसाठी PCMB पाहिजे का? तर पाहिजे. सब्जेक्ट जो आहे तो हा मॅथमॅटिक्स पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी पाहिजे फार्मसीला. अच्छा, ओके. I usually read तात्याचा ठोकळा. हे काय आहे मला कळालं नाही. प्रश्न काय आहे? एक मिनिट. I usually read तात्यांचा ठोकळा for MPSC. Are there any other books that are much useful? I think हा प्रश्न आपल्याला इथे घेता नाही येणार, कारण की हा वेगळा टॉपिक आहे MPSC UPSCचा. याच्यासाठी आपण नंतर सेपरेट सेशन लावता येऊ शकतो. त्याच्यामुळे विल नॉट टेक दिस क्वेश्चन. अजून कोणाचे प्रश्न असतील तर ठीक, अदरवाईज आपण पुढच्या सेशनसाठी तयार होऊयात. मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर कॉमर्स 12th. 12वी नंतर तुम्हाला डायरेक्टली जॉब करायचा आहे का, असा प्रश्न आहे का? हा, करू शकतात. त्याच्यामध्ये फायनान्स आहे, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आहे, अकाउंटिंग आहे. छोटे मोठे प्रायव्हेट कोर्सेस करून सुद्धा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंटंट म्हणून प्रायव्हेट ते सर्व्हिस करू शकतात. आपल्या वेबसाईटवर, आपल्या पत्रकामध्ये मला वाटतं ही पण माहिती दिलेली आहे. हो, हा. कॉमर्ससाठी बरीच सारी मी इकडे ओपन करतो आणि आपण ते बघूयात. कॉमर्स कोर्सेस इन इंडिया, BCom, BFIA आहे, आणि फायनान्शियल ऑपरेशनल रिसर्च म्हणून आहे, स्टॉक ब्रोकिंग म्हणून आहे, बँकिंग आणि इन्शुरन्स पण आहे, इकॉनॉमिक्स पण आहे, ऑडिटिंग म्हणून पण आहे, आणि पण एका ठिकाणी बरीच सारी माहिती आहे कॉमर्ससाठी. नाही, मला तर वाटतं त्यांनी 12वी नंतर समजा डिप्लोमा कोर्सेस केले कॉमर्स रिलेटेड, तर ते सुद्धा त्यांना उपयोगी पडू शकेल. जसे की डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग आहे, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स आहे, डिप्लोमा इन ऍडव्हान्स अकाउंटिंग आहे. प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा हे वेगवेगळे कॉमर्स रिलेटेड अवेलेबल आहेत. शाखा वेगवेगळ्या सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, करू शकतात. इथे पण काही माहिती दिलेली आहे. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम्स पण आहेत, काही फाउंडेशन प्रोग्राम्स, कंपनी सेक्रेटरी, प्रोफेशनल प्रोग्राम, जसं सर म्हणाले. तर हे ब्रोशर खूपच छान आहे, तर हे सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा.
देर इज अ स्कोप इन येस. कॉमर्स सगळ्या ठिकाणी लागतं. कॉम्बिनेशन असं आहे की मी तर आता अनेक वेळा मुलांना सांगतो की तुम्ही आय टी घेण्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं कोणतं तरी फील्ड घ्या आणि आय टीचे कोर्सेस तुम्ही पॅरलली करत चला. म्हणजे तुम्हाला आय टी साठी फक्त सर्टिफिकेट जरी असले तरीही पुरेसं होतं. पण तुमच्याकडे दोन स्किल्सची माहिती असेल तर मग तुम्ही अनेक ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे तुमचं केमिकल असेल समजा आणि तुमच्याकडे आय टीचे पण कोर्सेस असतील तर तुम्ही तुमचं प्रोफाईल हे फार रेलेव्हंट होतं केमिकल इंडस्ट्रीसाठी. विशाल भगत सरांनी जॉईन केले. विशाल भगत सर काही गायडन्स आता इमिडिएटली इथे देता येऊ शकेल? आपल्याकडे काही प्रश्न आले तिथे? सर जय भीम एव्हरीवन. सर कंटिन्यू करा, बर मी बोलतो मध्ये. बर. आणि आता जर इमिडिएट प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, मी ऐकत होतो सरांना, हा. तुम्हाला देखील व्हॉट एव्हर कोर्सेस तुम्ही घेताय, कॉमर्स किंवा आर्ट्स किंवा सायन्स, आणि तुम्ही एक्झॅक्टली माझ्या मनात बोलला, इतर कोर्सेस करा, पण काहीही करत असताना टेक्नॉलॉजीची जोड असू द्या. आता सरांनी म्हटलं डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग. नाव टू बी ऑनेस्ट विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तो कोर्स थोडासा ऑब्सोलिट म्हणजे जुना होत गेलेला आहे. आता डिजिटल मार्केटिंग इज नो मोर, इट्स ऑल AI. यू कॅन Correct. डू दोज डिजिटल मार्केटिंग स्टफ, परफॉर्मन्स इंजिनिअरिंग, परफॉर्मन्स मार्केटिंग स्टफ इन नो टाइम. तर थोडक्यात प्रत्येक विद्यार्थ्याला मी एवढंच सांगेल, कुठलाही कोर्स करत असताना त्याच्याशी निगडित AI चा कोर्स लगेच शिका. प्रत्येक 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी टेक्नॉलॉजी बदलत आहे, इतक्या फास्ट बदलत आहे. तर आता तुमचं एक्झॅक्टली वेळ अशी इतकी चांगली आहे की तुम्ही स्टुडंट आहात. आता मी किंवा प्रशांत सर जे प्रोफेशनल आहेत त्यांना देखील कंपल्शन झालेलं आहे शिकणे टेक्नॉलॉजी. तर तुम्ही स्टुडंट अवस्थेत असताना AI ची जोड लावा, आवर्जून लावा, इच्छा असो किंवा नसो. जर तुम्हाला पुढचे 10, 20, 30, 40 वर्ष प्रोफेशनली रिलेव्हंट राहायचं असेल तर हीच एक बाब सांगायची होती. कुठलाही कोर्स त्याला AI ची जोड लावा, ML ची जोड लावा, मशीन लर्निंगची जोड लावा, आणि त्याच्यामध्ये जे डीप जाता येईल डीप जाता येईल, आवड असो नसो. आणि मी तुम्हाला रिसर्च प्लस कॉन्टेम्पररी डेटा ऑफ द जॉब मार्केट, म्हणजे आत्ताचा डेटा, कॉन्टेम्पररी डेटा ऑफ जॉब अवेलेबिलिटी, कॉन्टेम्पररी डेटा ऑफ द स्टुडंट ज्यांना जॉब लागतो. अगदी फक्त 12% मुलंच एम्प्लॉयबल असतात, हे लक्षात ठेवा. ग्रॅज्युएशन नंतर कुठलाही ग्रॅज्युएशन, भारतातली गोष्ट सांगतो. आणि अगेन हा डेटा आहे, आपले ते खूप सिनियर व्यक्ती आहेत, टेडेक्स स्पीकर आहेत, त्यांनी दिलेला आहे आणि अवेलेबल देखील आहे. बस दॅट्स इट सर, तेवढं मला सांगायचं होतं त्या करंट प्रश्नाच्या उत्तरावर. प्लीज कंटिन्यू. सॉरी मी मध्येच आलो. नो प्रॉब्लेम. गुड. आपण इथे रेकॉर्डिंग थांबवूया. कोणाचे हो. प्रश्न नसतील तर. सर, विच इज बेस्ट ITI अँड डिप्लोमा? किरण चव्हाण यांचा प्रश्न आहे. इंगोले सर काही हा, आपण आपण या विषयावर बोललेलो आहोत. ITI करायचं का म्हणजे डिप्लोमा करायचा आहे. डिप्लोमा खरं चांगला आहे. ITI चे जे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरीची खूपच आवश्यकता असेल, लवकरच अर्जंट पाहिजे असेल तर मग ITI चे कोर्सेस सुद्धा कमी कालावधीचे आहेत, ते तुम्ही निवडू शकता. वेगवेगळे कोर्सेस आहेत, परंतु डिप्लोमा करणं केव्हाही चांगलं. आणि पैशाची अडचण आली तर आपल्याकडे ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, महानगरपालिकेच्या योजना आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. आणि डिप्लोमाला जरी फी भरायला लागली असेल किंवा नसेल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज जे आहे त्या ठिकाणी सुद्धा फी अगदी माफक आहे. मला असं जास्त महागडी नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा कोर्सेस जरूर करावेत असं वाटतं. माझं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज हे जे 2 सेशन्स आहेत, डिप्लोमा आणि ITI मध्ये तुम्हाला काही हम्म, माहिती हवी असेल तर हम्म, हे जे काही कोर्सेस आहेत, हम्म,
मेनली सुनील तुपलोंडे सरांचा हा जो ITIचा कोर्स हे आहे सेशन आहे, हा तुम्ही नक्की बघा. याच्यामध्ये हम्म. तुम्हाला माहिती मिळेल की अ, बरेच सारे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ITIच्या नंतर पण आहे. म्हणजे समजा तुम्ही ITI केलं आणि तुमचं जर्मन किंवा काही अशी फॉरेन लँग्वेज झाली, तर तुम्हाला आउट ऑफ इंडिया सुद्धा चान्सेस आहेत. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तुमचे स्किल्स, तुमचं प्रेझेंटेशन स्किल्स, तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आणि तुमचं नॉलेज हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे स्वतःला व्यवस्थित. तर मग या सगळ्या गोष्टी, अपॉर्च्युनिटीज ओपन अप होत जातात. त्याच्यामुळे डायव्हर्स पण असलं पाहिजे तुमचे स्किल्स. म्हणजे तुम्हाला लँग्वेज पण चांगली आली पाहिजे बाहेरची. समजा तुम्हाला खरंच आउट ऑफ इंडिया जाऊन बरेच पैसे कमवणं हे जर तुमचं ध्येय असेल, तर तुम्ही प्लीज जर्मन किंवा बाहेरच्या काही लँग्वेजेस असतील तर त्या नक्की बघा. आणि टेक्निकल नॉलेज तुम्ही घेऊ शकाल. सेम गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये पण असते, आर्ट्समध्ये पण असते. तुम्ही आर्ट्समध्ये काही काम करत असाल आणि तुमच्याकडे एक एक्स्ट्रा लँग्वेज असेल, तर तुम्ही इंटरप्रिटर म्हणून बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये काम करू शकता. आता त्याचा स्कोप थोडा कमी झाला कारण की जेन ए मध्ये बऱ्याच साऱ्या लँग्वेजेसचं ट्रान्सलेशन हे ऑटोमॅटिकली खूप चांगल्या प्रकारे होतं. त्याच्यामुळे जसं विशाल सर म्हणाले की तुम्ही AI चा पण तुम्हाला वापर करता आला पाहिजे. हे तुम्ही नक्की बघा. केमिकल इंजिनिअरिंगला स्कोप आहे का सर? नाही, याच्यावरती माझा तर काही अभ्यास नाही आहे. कोणाकडे प्रश्नाचं उत्तर असेल तर प्लीज द्या. आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो. आहे, स्कोप आहे, केमिकल इंजिनिअरिंगला स्कोप आहे. अच्छा. तर मी रिस्पॉन्ड करू त्यावरती थोडक्यात. हो प्लीज हो. प्लीज. सो केमिकल इंजिनिअरिंगला हमखास स्कोप आहे. त्याचे भरपूरशी ब्रांचेस आहेत. 100 एक ब्रांचेस इंजिनिअरिंगच्या पैकी त्यातल्या जवळजवळ 10 एक स्पेशलाइज्ड आणि सब स्पेशलाइज्ड केमिकल इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत. एक्झाम्पल, आणि हे मॅटर करतं तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं करताय. आणि मी जर इथे बसलेले विद्यार्थी जर खरंच इच्छुक असतील तर 2 ते 3 कॉलेज रेकमेंड करेल. फर्स्ट, UICT मुंबई, जे एशियन पेंट्सचं इमल्शन जे आहे ना ते बनतं, म्हणजे तिथे ते शोधण्यात आलेलं आहे. आणि मुकेश अंबानी इज अल्युमनाय ऑफ दॅट कॉलेज. फर्स्ट. सेकंड, LIT नागपूर, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी. हे 2 भेटत असतील तर यू जस्ट गो अहेड, काहीच विचार करू नये. हे जर 2 कॉलेज तुम्हाला सीईटी नंतर भेटत असतील. याच्या व्यतिरिक्त के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इन नाशिक, आणि यांचेच 1-2 ब्रांचेस आहेत. हे 3-4 कॉलेज व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेर पण कॉलेजेस आहेत, NIT मध्ये वगैरे म्हणून स्पेशलाइज्ड NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्यांना आपण VNIT जसं नागपूरला. इथे जर तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंगच्या निगडीत कुठली ब्रांच भेटत असेल तर हमखास स्कोप, प्लस बी, ती इंजिनिअरिंग खूप स्पेशलाइज्ड आहे. तर जरी ती लिमिटेड होत चालली आहे, गल्फमध्ये आता सगळ्या कंट्रीज ज्या आहेत, मेनॅट रिजनमध्ये कंट्रीज ज्या आहेत, ऍज अ कंट्री त्यांची डिपेंडन्सी, इकॉनॉमीची डिपेंडन्सी होती फक्त आणि फक्त ऑइल अँड गॅस. नथिंग बट केमिकल इंजिनियर त्यांना लागायचे. हळूहळू या कंट्री, इन्क्लुडिंग अमेरिका, त्यांच्या इकॉनॉमीला डायव्हर्सिफाय करतात. डायव्हर्सिफाय करता याचा अर्थ असा की त्यांच्याकडे 100% किंवा 90% किंवा 80% जॉब केमिकल इंजिनिअरचे असायचे, ते आता 50% वर येतील काही काळात. याचा अर्थ असा की जॉब स्कोप कमी होतो, पण इतर कंट्रीजमध्ये वाढतो. पण तोच आहे की आपल्याला किती स्कोप जास्त असेल. तर या कंट्रीजमध्ये हमखास तुम्हाला डोळे बंद करून जॉब मिळतो, subject to your chemical engineering knowledge is good, which includes everything in technical, project management of chemical engineering, plant management of chemical engineering, or technical. स्कोप आहे सब्जेक्ट टू या 3-4 गोष्टी. आणि हे केलं त्याच्यानंतर तुम्हाला हमखास, वन्स युअर इंजिनियर, तुम्ही ओपन असता कुठेही जायला, नॉन केमिकल साईडला देखील. आय थिंक थँक्यू सो मच. मला वाटतं आपण इथे थांबूयात प्रश्नांसाठी. मी हा जो सेशन आहे याचं रेकॉर्डिंग बंद करतो. मला दिसतंय इथे सुभाष शिरसाट सर जॉईन झालेले आहेत, तर आपण लवकरच तो सेशन सुरू करू. हा रेकॉर्डिंग मी बंद करतो. 1 मिनिट. सॉरी, बंद करण्यापूर्वी इंगोले सर इज अ बिग बिग सपोर्ट फॉर अस. इंगोले सर, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान माहिती थँक्यू. दिली.
जवळजवळ 1 तास तुम्ही बोलत आहात आणि बऱ्याच साऱ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी व्हेरी मच सर. मलाही थँक्यू.